नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत कराड तालुक्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पालीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी पैलवान सागर भसे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा 2025 आज आहे आणि त्या अनुषंगानं आपणाला पालीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। त्या अनुषंगानं रॉयल कारभार ग्रुपच्या वतीनं सूरज पाटोळे यांची सर्व टीम आणि सर्व पदाधिकारी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेत। मी सुरेश दादांच्याकडे जातोय। सुरेश भाऊ, युवांचं नेतृत्व करणाऱ्या सागर भसे यांचा आज अभिष्टन चिंतन सोहळा 2025 आहे। आपल्या पाली नगरीमध्ये आलेला आहे, खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे। वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्या? आज पुण्याचे युवा नेते सागरदादा भसे यांचा अभिषेक चिंतन सोहळा तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पालीचा खंडोबा मानला जाणारे आपले या भूमीमध्ये त्यांचे प्रथमतः आम्ही सातारकर वासियांकडून त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि तसेच रॉयल कारभार ग्रुपकडून त्यांना वाढदिवसाच्या रॉयल भगव्या शुभेच्छा देतो व स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या। ह्या माझ्याकडून शुभेच्छा। या ठिकाणी जो रॉयल आपल्याला कारभार जो बघायला मिळतोय, खऱ्या अर्थानं संपूर्ण तरुणांचं युवास्थान प्रेरणास्थान असणारे सूरज भाऊ पाटोळे यांचे सर्व सहकारी आहेत, माझे सहकारी मित्र जोडलेत। बंधू, आज अशा व्यक्तीचा अभिष्टन चिंतन सोहळा 2025 संपन्न होतोय आणि खंडेरायाच्या आज ह्या पायरीवर नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल सागरदादाच्या बद्दल? प्रथमतः मी सागरदादा भसे आणि सागरदादा काळोखे यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले आणि आमचे सूरज भाऊ असतील त्यांनी एवढा उपक्रम केला, त्याबद्दल सूरज भाऊंचं सुद्धा हे करतो। हे मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचे विश्वासू सहकारी कट्टर समर्थक सागरदादा भसे यांना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। माझ्याबरोबर अनेक सहकारी मित्र जोडलेत। काय वाटतं की सागरदादांचा आज अभिष्टन चिंतन सोहळा 2025 आज खंडेरायाच्या दारामध्ये होतोय। आज या ठिकाणी सागरदादा युवांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मावळ तालुक्यामध्ये पाहिलं जातं, कारण मावळ तालुका ही शिवरायांची संस्कार भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्या संस्कार भूमीमध्ये जन्म घेतलेले युवांचं नेतृत्व करणारे सागरदादा या ठिकाणी आले। काय शुभेच्छा? सागरदादांना प्रथमतः रॉयल कारभार ग्रुप सूरजदादा मित्र परिवारातर्फे मी त्यांना रॉयल शुभेच्छा देतो। तसेच सागरदादांना युवांचं कार्य करण्यासाठी प्रेरणा या खंडोबा चरणी मिळो एवढीच मी त्यांना प्रार्थना करतो। वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव आपण साजरे केला जातो, वाढदिवस मोठा गाजावाजा करून साजरा केला जातो, मात्र परमेश्वर रॉयल कारभार ग्रुप यांच्या वतीनं पुण्यातील युवा नेतृत्व, मावळ तालुक्यातलं युवा नेतृत्व सागर भसे यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान रॉयल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं त्यांचा अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान खंडेरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या नगरीमध्ये आपणाला या ठिकाणी केक कापून आपणाला वाढदिवस अभिष्टन चिंतन सोहळा आपणाला साजरा केलेला बघायला मिळतोय। खऱ्या अर्थानं सागर भसेंचा अभिष्टन चिंतन सोहळा खंडेरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मंदिरामध्ये होतोय आणि म्हणून ह्या सर्व आजचा हा वाढदिवस आहे तो आपणाला रॉयल कारभार ग्रुप यांच्या वतीनं आपणाला सूरज पाटोळे दादा यांच्या वतीनं हा केलेला बघायला मिळतोय। आपल्याला हे एक तरुणांचं उमदं नेतृत्व आहे आणि ज्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा मी त्यांच्याकडे सर्वप्रथम नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपणाला अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा। दादा, युवांचं नेतृत्व युवांचं आशास्थान म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। आज आपण पालीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। या ठिकाणी रॉयल कारभार ग्रुपच्या वतीनं आज सूरज पाटोळे यांच्या सर्व टीमनं आपलं या ठिकाणी अभिनंदन केलंय, आपणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि केकही कापलाय। काय आनंद? सर्वप्रथम मी रॉयल ग्रुपचा धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी त्यांचा आभारी आहे। मी असंच त्यांच्या पाठीशी उभं राहील, काय त्यांनी मला मदतीची हाक दिली तर। आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यातर्फे मी त्यांना शब्द देतो की त्यांच्या भावी कार्यास आम्ही पाठिंबा देईल। आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावरती आसामी संकट कोसळले, मराठमधला शेतकरी चिंतातूर आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये अनेक गाजावाजा करून
वाढदिवस केले जातात, मात्र अतिशय साध्या पद्धतीनं समाजमानाचा बाण ठेवून समाजाला अपेक्षित आहे असं काम करणारे सुनीलअण्णा शेळके यांचे निकटवर्ती, अजितदादा पवार यांचे निकटवर्ती असणारे आमचे सागर बसे यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान आज घेतलेला स्पेशल रिपोर्ट. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, कराड.